त्याच्यामध्ये इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड हे आलं लक्षात. आणि इंग्लिश बॉन्ड काय आता स्ट्रॉंग असते आणि फ्लेमिश बॉन्ड काय असते ब्युटीनुसार जर चांगला जर असेल तो कोणता बॉन्ड आहे, कोणता बॉन्ड चांगला आहे तो फ्लेमिश बॉन्ड. आणि त्याच्यामध्ये ते सांगत होतं का एफ फॉर काय ते फ्लॅट. आणि फ्लॅट जर असेल, फ्लॅट म्हणजे सपाट, तर एकाच कोर्समध्ये हेडर स्ट्रेचर असं जर येत असेल तर ते कोणता झाला तुमचा बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड. आणि जर सपोज एलिव्हेशन म्हणजे काय असते हाईट, तर म्हणजे एका कोर्समध्ये हेडरची लेअर, दुसऱ्या कोर्समध्ये स्ट्रेचरची लेअर, डबल वरती लेअर हेडरची स्ट्रेचरची, अशी जर लेअर असेल तर ते कोणता बॉन्ड आहे, इंग्लिश बॉन्ड. तर पेशंट पाठ करायची गरज पडते का जर सपोज थोडंसं टेक्निकल टेक्निकनं लक्षात ठेवलं तर. एलिव्हेशन म्हणजे इंग्लिश म्हणून काय सगळे हेडर स्ट्रेचर कसं ठेवा तुम्ही व्हर्टिकली ठेवत जा. आणि फ्लेमिश म्हणजे फ्लॅट, तर फ्लॅट म्हणजे काय हॉरिझॉन्टल. तर हॉरिझॉन्टली जर तुम्ही हेडर स्ट्रेचर म्हणजे एकाच कोर्समध्ये हेडर स्ट्रेचर असं ठेवलं तर कोणता बॉन्ड तयार होते, फ्लेमिश बॉन्ड. आणि हा तर बॉन्ड आला लक्षात, हेडर बॉन्ड आणि स्ट्रेचर बॉन्ड. हा ब्रिक वॉल असेल तुमचा कोणता बॉन्ड राहील, स्ट्रेचर बॉन्ड. आणि जर फुल ब्रिक वॉल असेल तर कोणता राहील, फुल ब्रिक वॉल असेल तर हाफच्या डबल. म्हणजे काय झालं, दोन हेडर मिळून काय तयार होते, म्हणजे स्ट्रेचर तुम्हाला कसा द्यावा लागा असा, तर समोर दिसत काय म्हणजे बॉन्ड कोणता झाला, हेडर झाला ना. समोर काय ना हा अशी ठेवतात ना तेव्हा 30 सेंटीमीटर कव्हर करा ना तो, म्हणजे कोणता बॉन्ड झाला, हेडर बॉन्ड. हेडर बॉन्ड स्ट्रेचर बॉन्ड असे हे बॉन्ड आहे. ते कोणती केसमध्ये साधी जे ब्रिक मेसनरी तुम्ही कन्स्ट्रक्ट करता ना त्यावेळेची ती केस आहे. पण आता इथं जो आपलं ओव्हरऑल डिस्कशन झालं ते कशाबद्दल आहे, रेनफोर्स ब्रिक वर. तुम्ही रेनफोर्स का करताय, आता काय करताय तुम्ही ज्या विटाचं बांधकाम करताय इथे माहिती आहे ही बीट टाकल्या तिथं काय टाकता तुम्ही, मसाला टाकता. त्या मसाला टाकायच्या वेळेस इथं काय टाकायचं तुम्ही, मेश रेनफोर्समेंट. मेश रेनफोर्समेंट कसं, जसं स्लॅबवर तुम्ही टाकता ना असे 2 रॉड असे टाकायचे, असे 2-3 असे जे काही पेसिंग ठरवता, आणि असे हॉरिझॉन्टल असे 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 काय टाकायचे, मेश टाकायचे पूर्ण याच्यावर असं कंटिन्यू. आलं का लक्षात. मग त्याच्यात कोणता टाकता तुम्ही, मसाला टाकता म्हणजे मॉर्टर. मॉर्टर टाकल्यानंतर त्याच्यावर काय करता, अजून वरची जुडाई करता. जुडाई माहिती आहे तुम्हाला. मग एक एक लेअर मध्ये ठराविक लेअर नंतर मग ते वेगवेगळ्या केसमध्ये किती लेअर न टाकायची त्याच्यात सांगत राहते. ह्याचा एकच फायदा राहतो का, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस सोबत हा काय स्ट्रेंथ म्हणजे कॉम्प्रेसिव्ह तर घेतच होता वॉल, काय करत होता कॉम्प्रेसिव्ह फोर्स घेतच होता. पण आता काय घेईन, स्टील आल्याच्या ना टेन्साईल आणि शिअर फोर्स पण घेईन. म्हणजे तो काय झाला, थोडासा ऍडव्हान्स झाला किंवा स्ट्रॉंग झाला समजा उद्देश. तर हे आला का ब्रिक मेशनरी, साध्या ब्रिक मेशनरी मध्ये रेनफोर्स ब्रिक मेशनरी मध्ये काय फरक आहे. आणि दुसरा मेन सांगायचा उद्देश काय, हे कुठे कुठे यूज केले जाते, जेव्हा पहिली केस तर ते का ज्या वेळेस नाही का जमिनीमध्ये 2 वेगवेगळ्या टाईपच्या जमिनी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्ण जे जमीन राहते एखाद्या जागेवर तुम्ही कन्स्ट्रक्शन करताय तर गरजेचं आहे का पुढच्या पूर्ण जागा नाही का सारख्या स्ट्रेंथची राहील, होऊ शकते एका साईडनं सॉफ्ट मुरूम राहील, एका साईडनं काय राहील हार्ड मुरूम राहील. मग दोघांचे ह्याच्यात फरक पडतो ना स्ट्रेंथ मध्ये. तर वजनानुसार प्रत्येक जण बिहेवियर वेगळं राहील ना, बिहेवियर काय राहील वेगळं राहील. ज्याची नाही का स्ट्रेंथ जास्त आहे तो काय होणार, दबणार नाही. पण ज्याची कमी आहे तो काय करणार, दबणार. तर काय होईल तुम्ही विचार करा, वॉल जर त्याच्यावर बांधली तर वॉल काय होईल, जे जागा दबणार नाही तिथं तर बरंच राहील, पण जे जागा दबत आहे तिची वॉल काय होईल, अर्धा पोर्शन खाली जायचा प्रयत्न करा ना. मग ते जर असं होत आहे म्हणजे काय होतं, शिअर. मी काय सांगितलं, असं जर फोर्स होत असेल तर कोणता शिअर होता. तर मग त्या केसमध्ये काय होईल का त्या वॉलमध्ये क्रॅक दिसन, तुम्हाला काय दिसन, क्रॅक जाणं सुरू होईल. ती खाली जायचा प्रयत्न करा ना. तेच जर तुम्ही त्याच्या केसमध्ये जर तिथे काय वापरला, त्याच्या वॉलमध्ये लोहा वापरला तर काय होईल, ते डायरेक्ट वॉल खाली जाण्याच्या बदली ते वजन कशा ट्रान्सफर करून तो त्या लोहामध्ये ट्रान्सफर करून. आलं का लक्षात. त्याच्यानं काय होईल, बऱ्यापैकी जेवढ्या क्रॅक आधी येत होता त्याच्यापेक्षा काय कमी होईल किंवा बऱ्यापैकी बेनिफिट होईल. सांगायचा उद्देश काय, बेनिफिट होईल. तर मग कोणती केस आहे, तर 2 अनइक्वल सेटलमेंट होईल. कोणतं म्हटलं मी, अनइक्वल सेटलमेंट. सारखं सोबत सेटल होत आहे का, नाही. एक वरतीच आहे खाली आहे, म्हणजे कोणतं सेटलमेंट होत आहे, अनइक्वल. त्या केसमध्ये काम येऊ शकते. दुसरं सिस्मिक म्हणजे काय, अर्थक्वेक. तर साधी वॉल जितक्या लवकर पडन तितक्या लवकर ही पडन का, थोडी त्याला जास्त रेजिस्ट करा. तर सिस्मिकच्या केसमध्ये फायदा होतो. अशा वेगवेगळ्या सिच्युएशन राहतात ज्या केसमध्ये म्हणजे कॉम्प्रेसिव्ह व्यतिरिक्त एक्स्ट्रा फोर्स रेजिस्ट करायचं काय ते ही बेनिफिट मध्ये आहे. आयरन ॲव्हरेज आला लक्षात, तुमच्या लक्षात का, वेगळी वॉल कन्स्ट्रक्ट करायची गरज का आहे. आपल्या इकडे जरी नसली पण जिथं गरज राहते, रिटेनिंग वॉलच्या कन्स्ट्रक्शन मध्ये काम करते. रिटेनिंग वॉल समजते ना, सांगितलं होतं मी, जे मातीला काय करते, रोखून ठेवते. तर ती वॉलच्या केसमध्ये रेनफोर्स ब्रिकवर्कचं काम पडते. त्यानंतर नाही का तुम्ही जो घरी मी कॉलम आणि पिलर सांगितला होता. कॉलम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, तर कॉलम आणि पियर मध्ये काही फरक, पिलर कॉलम आणि पिलर मध्ये फरक नाही. फक्त काय, कॉलम जो आहे तुम्ही पुरा कॉन्क्रीटचा बांधकाम करताय आणि पिलर जो आहे तो कशापासून बांधताय, विटापासून बांधताय. पण मग त्या विटासोबतही बांधताना तुम्ही काय करता, विटामध्ये रॉड टाकता.
तो पियरचा काय झाला तुमचा कॉलम झाला. पियर नाही आपला पिलर, पियर वेगळा आहे, पियर ब्रिज मधला विषय हा पिलर आहे. तर मग त्याच्याबद्दल ओव्हरऑल इन्फो दिले. मग फक्त ते लोहा कसे टाकायचे काय टाकायचे त्याच्याबद्दल थोडीफार याच्यात इन्फो दिली आहे. आणि कोणकोणते म्हणजे स्ट्रक्चर मेंबर घेतले त्यांनी. मेंबर म्हणजे एक घेतला मेशनरी म्हणजे वॉल, दुसरा एक कोणता घेतला याच्यातला, दुसरा आहे कॉलम, तिसरं लिंटेल आणि स्लॅब. म्हणजे एवढ्या याच्यामध्ये कशा टाईपनं लोहा टाकला जाते बस याच्याबद्दल त्यांनी आयडिया दिली आहे. पण ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं नाही काय आहे ओव्हरऑल रेनफोर्स ब्रिकवर्क काय आहे हे समजलं का. आता याच्यामध्ये आपण तो रेनफोर्स मेशनरी, त्यांचं काय म्हणणं आहे रेनफोर्स मेशनरी इज एसेन्शियल वेल मटेरियल आहे आणि बीम स्लॅब लिंटेल कॉलम हॅव बीन बिल्ड इन रेनफोर्स मेशनरी. म्हणजे ह्या गोष्टी इथं तुम्हाला माहिती आहे, बीम माहिती आहे, स्लॅब माहिती आहे, लिंटेल माहिती आहे, कॉलम आहे. याच्या केसमध्ये याच्या म्हणजे रेनफोर्स मेशनरीचा वापर करून हे स्ट्रक्चर काय करू शकतो आपण मेंबर बांधू शकतो. त्यानंतर रेनफोर्स मेशनरी काय चीप आहे, काय सस्ती आहे. चीप म्हणजे काय सस्ती आहे. त्यानंतर ड्युरेबल आहे, ड्युरेबल म्हणजे जास्त काळ टिकू शकते, जास्त काळ टिकू शकते. फायर प्रूफ आहे, फायर प्रूफ आहे तुम्हाला माहिती आहे आगीला जास्त वेळ रेजिस्ट करू शकते. म्हणजे कोणासोबत कम्पेअर होत आहे साध्या वॉलच्या कम्पेअर. आणि काय इझी टू कन्स्ट्रक्ट करायला पण सोपी आहे म्हणते. आणि अँड इन्क्रीज द फ्लोअर पेस ड्यू टू द अडॅप्टेशन ऑफ अ ब्रिक वर्क ऑफ लेसर थिकर. याचा अर्थ काय होते, याचा अर्थ आहे का कार्पेट एरिया वाढतो. आणि कार्पेट एरिया काय वाढताय तर ब्रिक वर्क ऑफ लेसर थिकर. म्हणजे सांगायचा उद्देश जिथं नाही का तुम्हाला फुल ब्रिक वॉल प्रोव्हाइड करायची गरज आहे. कुठं एखाद्या रूमचं वजन उचलण्यासाठी तुम्हाला किती प्रोव्हाइड करते तुम्ही फुल ब्रिक वॉल प्रोव्हाइड करताय. पण त्या केसमध्ये इथे काय होईल रेनफोर्स ब्रिक वॉल वापरलं तुम्हाला डायरेक्ट हाफ ब्रिक प्रोव्हाइड करायला लागतं. काय बघा तेवढंच वजन कोण उचला हाफ ब्रिक वॉल उचला. हाफ ब्रिक वॉल जर न उचललं तर एका रूम मध्ये जर सपोज नाही का वॉल किती जागा घेतो ते सपोज आपण फुल ब्रिक नाही का किती जागा घेऊन राहिली 20 सेंटीमीटर, किती 20 सेंटीमीटर. आणि रेनफोर्स ब्रिक वर दिल्याने तुम्हाला जागा किती घेतली 10 सेंटीमीटर. वाचले तुमची इच्छे 10 सेंटीमीटर या साइड वरून 10 सेंटीमीटर ऑपोजिट साइडच्या वॉल वरून 10 सेंटीमीटर इकडच्या साइड वरून 10 सेंटीमीटर इकडच्या साइड वरून. म्हणजे ओव्हरऑल पुऱ्या रूमचा जर पाहिलं तर एवढा जो एरिया आहे किती 10 सेंटीमीटरचा हा पूर्ण असा आला लक्षात. हा असा हा 10 सेंटीमीटर एरिया काय म्हणजे वाढून जाईल. म्हणजे सोप्या शब्दात काय झालं कार्पेट एरिया वाढला. हा एक त्याचा फायदा आहे. म्हणजे ज्या वेळेस तुमच्यापाशी काय असते जे अपार्टमेंट पाहता अपार्टमेंट 1 BHK अपार्टमेंट किंवा तुमच्याशी जे प्लॉट एरिया जर कमी आहे तुम्हाला असं वाटलं का बा रूमची पेस तुम्हाला वाढवायची आहे, रूमची पेस वाढवायची आहे तर त्या केसमध्ये तुम्ही काय करता याचा यूज करू शकता. तुम्ही पाहिलं ना बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही वॉल कधी कधी रूम मध्ये जे आता अपार्टमेंट जर पाहिलं तर अपार्टमेंटच्या एक्सटर्नल वॉल बरोबर कशाच्या बांधता ब्रिकच्या. पण बऱ्याच बिल्डिंग मध्ये काय राहते आतल्या ज्या वॉल राहते ना ते फक्त प्लायवूडच्या बांधून टाकतात. पाहिलाय का तुम्ही. त्याचं रिझन काय आहे प्लायवूडची वॉलची थिकनेस किती आहे 12 mm, 1.5 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर घेतली की 3 सेंटीमीटर घेतली. आपलं वॉलचं मेन यूज काय होता आपल्या वॉलचा का इकडून तिकडचं दिसलं नाही पाहिजे म्हणजे प्रायव्हसी मेंटेन होती. प्लायवूड लावल्याने तुमची प्रायव्हसी मेंटेन होऊन राहिली आणि एरिया वापरायला काय भेटून राहिला जास्त भेटून राहिला. तर तशा टाईपचा अल्टरनेटिव्ह म्हणून याचा वापर होऊ शकतो. म्हणजे मेन उद्देश काय इन्क्रीज द फ्लोअर पेस वाढते. काय वाढते फ्लोअरचा पेस वाढतो. कच्च्याने का ब्रिकची नाही का थिकनेस काय झाली कमी झाल्याच्या. त्यानंतर आता रेनफोर्स मग आता पहिलं त्यातलं दिलं का रेनफोर्स मेशनरी वॉल. वॉलच्या केसमध्ये कसा लोहा प्रोव्हाइड करतो तर त्यांनी काय लिहिलं का आयरन बार और एक्सपांडेड मेटल. म्हणजे आयरन बार किंवा एक्सपांडेड मेटल. तर एक्सपांड म्हणजे हे मेटल एक्सपांड होते ना कमी जास्त असं कोणतं मेटल पण त्याच्यात प्रोव्हाइड करू शकते. मच इज प्रोव्हाइडेड ॲट एव्हरी 3rd and 4th कोर्स. म्हणजे केव्हा प्रोव्हाइड करते प्रत्येक कोर्स मध्ये प्रोव्हाइड करते. कोर्स समजते तुम्हाला ब्रिकवर्कच्या पहिली लेअर दुसरी लेअर तिसरी लेअर कोणत्या लेअरला प्रोव्हाइड करते म्हणजे 3rd and 4th. म्हणजे 1 2 3 4 आता इथे प्रोव्हाइड केलं मग 1 2 3 हा 3 झालं 3rd and 4th म्हटलं तिसऱ्या याच्यात प्रोव्हाइड केलं त्याने. म्हणजे असे 3 लेअर सोडून 3 किंवा 4 लेअर सोडून ते काय करतो आपण ते मेश जे आहे जे दाखवले मी मगाशी तुम्हाला असे लोहाची मेश त्याच्यात नाही का प्रोव्हाइड करते. त्यानंतर काय दिलं बिफोर स्टार्टिंग नेक्स्ट कोर्स स्टील फॅब्रिक इज स्प्रेड दॅट ऑन द सिमेंट मॉर्टर. तर नाही का म्हणजे सांगायचा उद्देश तिसरा कोर्स आला ना त्याच्यावर नाही का मॉर्टर टाकायच्या आधी आपण काय करतो त्याच्यावर ते मेश टाकतो फॅब्रिक मेश. मेटलची फॅब्रिक मेश सांगते मी अशी मेश टाकणार तुम्ही अशी ते तारांना बांधून आलं लक्षात. हे मेश याच्यावर टाकायची मग त्याच्यावर काय टाकायचं मॉर्टर टाकायचं मग नंतर वरची जुळाई करायची. आलं लक्षात. 3 लेअर पर्यंत तुम्ही जुळाई करता डबल मग ते लेअर हे टाकसा मेश टाकसा मॉर्टर टाकसा डबल 3 लेअर पर्यंत जुळाई करता. आलं का लक्षात. म्हणजे वॉलच्या केसमध्ये कशा प्रकारे हे टाकायचं जातं. त्यानंतर काय म्हणलं फ्लॅट बार सेक्शन. याच्या केसमध्ये फ्लॅट बार पण वापरू शकतात. म्हणजे आपण जे बार पाहतो ते कोणती आहे राऊंड बार आहे. आपल्याकडे कोणती आहे
राऊंड बारच पाहणार ना तुम्ही, पण ह्या केसमध्ये तुम्ही फ्लॅट बार वापरू शकता. किती? 25 mm बाय 2 mm. 25 mm म्हणजे किती? 2.5 सेंटीमीटर. 2 mm तर माहितच आहे, म्हणजे 2.5 सेंटीमीटर त्याची अशी विड्थ राहील. आणि 2 mm किती? पतली, म्हणजे सिरीजची स्ट्रीप माहिती आहे ना, सिरीजच्या स्ट्रीप सारखंच झालं ना ते. सिरीजच्या स्ट्रीप सारखे नाही का त्याच्यात काय टाकलं ते? ते बार टाकलं ते. नाही तर आपल्या डोक्यात काही गोल बार जर टाकले तर विड्थ कशी राहणार आहे गोल बारवर? राहू शकते का? नाही राहू शकत ना, बरोबर. म्हणून कोणते बार टाकले जातात? फ्लॅट सेक्शन बार टाकले जातात. मग त्यामध्ये दिला फ्लॅट बार हुक ॲट अ कॉर्नर अँड जंक्शन. तर जे कॉर्नर राहील वॉलचा किंवा जंक्शनचे राहील तिथं हुक केला जाईल. म्हणजे काय केलं जाईल? अटकवला जाईल ना तो बार. नाही तर बाहेर डायरेक्ट खिचल्या जाईल ना, खिचू शकतात ना, तो काय जाईल? कॉर्नरला काय केला जाईल? हुक केला जाईल, अटकवला जाईल. हा, हुक समजते तुम्हाला? हुक केली जाईल त्याची. आणि फ्लॅट बार आर डिपेंड इन द टार अँड सँडेड सो दॅट रेजिस्ट अगेन्स्ट रस्टिंग. तर हा जो फ्लॅट बार राहते ना, हा काय केला जाते? डीप इन टार. टार कायला म्हणतात? टार, डांबर. डांबर माहिती आहे ना, तो डांबरात तो टाकला जाते म्हणजे काऊन? तर तो रेजिस्टिंग अगेन्स्ट काय? रस्टिंग. रस्टिंग म्हणजे जंग. तर त्या बारले काय होते? जंग लागते ना, जंग नाही लागा म्हणून त्यांनी का तारमध्ये डुबून तो वापरात घेऊ शकतो. म्हणजे काय ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट एन्व्हायरमेंट सोबत येईल का? जसं आपण कव्हर प्रोव्हाइड करतो, हे काय करतात त्याच्या बदली? तो बार तारमध्ये बुडवत आहे. मग काय होते? तार जे वातावरणाशी बारचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येईल का? नाही. कॉन्टॅक्ट कशाचा येईल? तारचा येईल. तारला काही होणार आहे का वातावरणापासून? रोड बनवतो काही फरक पडते का वातावरणाचा? तर मग त्या केसमध्ये काय करतो? डीप करतो. त्यानंतर व्हर्टिकल रेन्फोर्समेंट प्रोव्हाइडेड बाय युजिंग स्पेशल ब्रिक. त्या केसमध्ये हे कोणतं रेन्फोर्समेंट? हॉरिझॉन्टली आहे. तुम्ही लेअर मध्ये टाकत आहे ना, पण याचे जॉईंट पण राहते. तुम्ही व्हर्टिकली पण रेन्फोर्समेंट त्याच्यात प्रोव्हाइड करू शकता म्हणजे. पण त्या केसमध्ये ब्रिक वेगळ्या टाईपची लागणार. वेगळा म्हणजे कोण? कारण आता हे इथे तुम्ही कसं काय करता? इथे टाकायला गेलं तर इथं संपला ना जंक्शन. व्हर्टिकल बार टाकू शकता का? इथे टाकू शकता का? नाही. त्या केसमध्ये काय? बऱ्यापैकी जॉईंट असे एका लाईनीत आले पाहिजे. हा, तर त्या केसमध्ये ते वॉल पण कशी ब्रिक तशा टाईपची लागेल. हे जॉईंट मेंटेन करणं गरजेचं राहते. जर सपोज तुम्ही जर अशी जर वॉल बांधली ना, कशी अशी वॉल, पुराच्या पुरा मॉर्टर असा भरून दिला तर काय अर्थ आहे का त्याला? ते स्ट्रॉंग राहते का? स्ट्रेंथ राहते का? लात मारल्यावर पडून जाते अशी वॉल. तर मग काय राहते? आपण असे जॉईंट करतो. काय करतो? तसे जॉईंट तयार करत असतो. आणि हे जे जॉईंट आहे ना, हा जॉईंट याच्यावरती अजून दुसरी वॉल राहील, असे जे जॉईंट राहते त्या सगळ्या जॉईंटला जर तुम्ही असं इमॅजिनरी जॉईंट केली, इमॅजिनरी म्हणजे ऍक्च्युअल मध्ये दिसणार नाही, पण आपण त्याचे जे जॉईंट वाले असं जर इमॅजिन केलं तर त्या लाईनला परपेंट लाईन म्हणतात. काय म्हणतात? परपेंट लाईन. तर लक्षात ठेवता, ही परपेंट लाईन राहते जॉईंट मध्ये जे कनेक्ट होणारे जे लाईन राहते प्रत्येक जॉईंटला. तर मग अशी नाही का आपण व्हर्टिकली पण रेन्फोर्समेंट याच्यामध्ये प्रोव्हाइड करू शकतो. मग ब्रिक अशी होऊ शकते. त्या ब्रिकला नाही का छिद्र नाही, कोणतं 1, 2, 3, 4 छिद्र असू शकते. ते कंटिन्यू राहू शकते आणि डायरेक्ट बार तिथून खिचला जाऊ शकते. तर पेशंट म्हणून त्यांनी दिलं ना कोणती ब्रिक आहे स्पेशल, तर अशी वेगळी ब्रिक त्याच्यात वापरावं लागेल तुम्हाला व्हर्टिकल जॉईंट द्यायचं. आणि 6 mm डायमीटर माइल्ड स्टील बार. आता हा तर माहितच आहे तुम्हाला, 6 mm माइल्ड स्टील बार कॅन बी यूज ॲज अ लॉन्जिट्युडनल रेन्फोर्समेंट वॉल. 6 mm चा डायमीटर बार तुम्ही वापरू शकता. म्हणजे काय? लॉन्जिट्युडनल जे तुम्ही सांगितलं जे फ्लॅट बार वापरता ना, फ्लॅट बार व्यतिरिक्त तुम्ही 6 mm चा डायमीटर ऑफ बार वापरू शकता. त्याची काही जाडी जास्त राहते का? तर तो वीट त्याच्यात बरोबर मॉर्टरमध्ये फसून तो राहू शकतो. त्यानंतर आता हे काय व्हर्टिकल रेन्फोर्समेंट वॉल कशा प्रकारे प्रोव्हाइड केलं बघा दिसतं. जे आता ते हॉरिझॉन्टल होतं, हे कोणता? व्हर्टिकल रेन्फोर्समेंट. म्हणजे त्याच्यात नाही का तो लोहा टाकेल असा आणि याच्यात मॉर्टर भरणं दिसतं. अशा टाईपची अरेंजमेंट आहे. आता इथे एवढं क्लिअर होणार नाही कारण हे पुस्तकी फिगर आहे, पण जर सपोज हेच तुम्ही क्रोमवर गुगलवर जर सपोज ऍक्च्युअल साईटवरची इमेज जर पाहिली तर तुम्हाला ते थोडं जास्त क्लिअर होईल बघा ते कशा टाईपचं काम राहतं. त्यानंतर आता काय कॉलम मध्ये काय दिलंय का? मेशनरी रेन्फोर्स कॉलम आहे. इन स्टील रेन्फोर्स कॉलम आर प्रोव्हाइड विथ स्टील प्लेट अबाउट 6 mm थिकनेस ॲट एव्हरी 4 पोल. तर काय म्हणते आता त्या डायग्रामवरून समजतो, पण पहिले 4 वाक्य तुम्हाला समजून सांगतो. याच्यात दिलं का स्टील रेन्फोर्समेंट कॉलम. तर कॉलम मध्ये आपण कसे स्टीलचं रेन्फोर्समेंट करतो, पण त्या केसमध्ये काय करतात म्हणजे ते स्टील प्लेट प्रोव्हाइड करते. किती mm थिकनेसची? 6 mm थिकनेसची. 6 mm थिकनेसची स्टील प्लेट प्रोव्हाइड करतो. ते बी कधी? प्रत्येक 4 कोर्स नंतर. म्हणजे 1 वीट ठेवली, 2 वीट ठेवली, 3 वीट ठेवली, 4थी वीट ठेवली, लगेच त्याच्यावर एक काय 6 mm ची स्टील प्लेट आणि डबल 4 विटा ठेवल्या, अजून काय स्टील प्लेट. असे काय होते? विटा स्टील प्लेटचा असं तो काय तयार होईल? पुराच्या पुरा कॉलम तयार होईल. आलं का लक्षात? त्यानंतर काय? व्हर्टिकली रेन्फोर्समेंट बार आर प्लेस बिटवीन द स्पेशल टाईप ऑफ ब्लॉक यूज. तर आता काय करते? आता जे तुम्ही त्याच्यात विटामध्ये डायरेक्ट हे टाकू शकता का? तुम्ही बार टाकू शकता का? होल करू शकता का? विटला होल जर केलं तर काय ते वीट लगेच वीट तुटून जाते ना, क्रॅक होते. तर मग ह्या केसमध्ये काय करता येते?
स्पेशल टाईप ऑफ ब्लॉक यूज करतात. म्हणजे असा काही ब्लॉक आहे जो बनवलेला का ज्याला नाही का होल गिल आहे, आलं का लक्षात? अशा टाईपचे त्याच्यामध्ये ब्लॉक यूज करतात. स्टील बार आर फिक्सिंग द फाउंडेशन कॉन्क्रीट ब्लॉक. आणि जे बार आहे तो असेच फक्त त्या विटात टाकून अर्थ आहे का? त्याला खाली फाउंडेशन मध्ये फिक्स करायला लागेल ना, नाही तो कॉलम उभा राहील का? आपण फाउंडेशन मध्ये टाकतो ना बार, फाउंडेशन पासून तर वरपर्यंत तो कॉलम मध्ये माहिती आहे ना तुम्हाला बार असे घेऊन जातो ना. तर लागेल डायग्राम वरून क्लिअर की कोणत्या फिगर नंबर 3 आहे बघून घ्या. आता त्याच्यामध्ये बघा मी म्हटलं का स्पेशल टाईपची हे आहे, दिसताय प्रत्येक विटेमधून काय चालला तो बार चालला. पण तो बार डायरेक्ट दिसू शकतो, मदत होल असा म्हणून चालला ना, म्हणून लाईन पण कोणती यूज केली? हिडन लाईन केली का बा, तिथं बार आहे त्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी आपण हिडन लाईन केली. आणि त्यात हे दाखवलं बार कसे गेले दिसतात. हे काय तुमचं फाउंडेशन आहे ना, त्या फाउंडेशन मध्ये फुटिंग मध्ये गेलाय ना बार, हे गेले तुमचे असे बार गेले. कोणता बार आहे? 16 mm डायमीटर अँकर बार इंटू कॉन्क्रीट. किती mm चा बार वापरला त्यांनी? 16 mm डायमीटर बार. मी काय म्हणतो 12 mm कमीत कमी वापराते कॉलम मध्ये. 12च्या वर तुम्ही 12, 16, 20, 22, 25 वापरू शकता. तर मग अशा टाईपचा बार यूज करतात. आणि काय लिहिलं? स्टील प्लेट ऍट एव्हरी 4th कोर्स. तर पहा 1, 2, 3, 4 काय वापरली? स्टील प्लेट. मग 1, 2, 3, 4 काय वापरली? स्टील प्लेट. त्याच्या आता डायग्राम मध्ये जर नाही फक्त काय द्यावं लागते म्हणजे स्टील प्लेट प्रोव्हाइड करावं लागते. आणि इथं आता हे काय आहे? एलिव्हेशन समजा हा. आणि हा काय त्याचा वरतून जर पाहता प्लान दिसतो तर कसं दिसतंय बघा. अशी प्लेट आहे, त्याला काय असे 4 होल आहे. त्यानंतर हे ब्रिक आहे, ब्रिकला बघा कशी अशी ब्रिक आहे, मधात अशी गॅप आहे. जिथं तुम्ही ते फ्रॉग माहिती आहे ना, ब्रिकच्या मधात फ्रॉग असते, त्याच्यावर कंपनीचं नाव राहते. त्या फ्रॉग मध्ये असे होल दिले दिसतात. त्या होल मधून काय देईल? आरपार तुमचे बार देईल. हा कॉलम आला का लक्षात तुमच्या? काय आहे? वॉलच्या केसमध्ये आला. वॉलच्या केसमध्ये काय करताय तुम्ही? रेनफोर्स ब्रिक वॉल मध्ये हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली काय करताय तुम्ही? रेनफोर्समेंट टाकत आहे. त्या केसमध्ये तुम्ही माइल स्ट्रीप यूज करताय, जे की 25 mm त्याची विड्थ आहे, 2 mm काय त्याची थिकनेस आहे. आणि ते 3 ते 4 कोर्स नंतर काय करताय ते यूज करताय. ते हॉरिझॉन्टली प्रोव्हाइड करू शकता आणि व्हर्टिकली प्रोव्हाइड करू शकता. त्याला काय म्हणतात? रेनफोर्स ब्रिक मेसनरी. मग आलो आपण कशा? रेनफोर्स कॉलमवर. रेनफोर्स कॉलमच्या केसमध्ये काय होत आहे का ते 4 लेअर नंतर काय करताय? एक स्टील प्लेट प्रोव्हाइड करताय आणि एक स्पेशल टाईप ऑफ ब्लॉक ब्रिक यूज करताय का ज्याला होल राहील. त्या होल मधून काय होईल? डायरेक्ट रेनफोर्समेंट असं व्हर्टिकली घेतलं जाईल. तर आलं का लक्षात? नाही लक्षात येतो पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे. आणि बार नाही का हुक केला तरी खालच्या कॉन्क्रीटच्या याच्यामध्ये कॉन्क्रीट फाउंडेशन मध्ये. तर अशा टाईपचं कोणतं काम आहे? हे कशाची डिटेल्स आहे? कॉलमची आहे. कशाची? कॉलमची. आलं का लक्षात? पाठ करण्यासारखं का तसं? तर थेरी नाही, असं जनरल माइंडसेट न लक्षात ठेवलं तर काय फक्त एक स्टील प्लेट वर ऍड करायचे 3 ते 4 कोर्स नंतर आणि बार सरळ कंटिन्यू टाकणार फाउंडेशन पर्यंत. याच्या व्यतिरिक्त काय आहे का त्याच्या? थेरी समजून जर ठेवली ना तर पाठ करायचं काम नाही पडत. त्याच्यानंतर कोणतं? रेनफोर्स कॉलम झालं. असंच काय? रेनफोर्स मेसनरी लिंटेल. आता रेग्युलर लिंटेल तुम्हाला माहिती आहे, फक्त त्याच्यात काय टाकलं तुम्ही? रेनफोर्समेंट. रेनफोर्समेंट मध्ये काय टाकलं तुम्ही? 6 ते 12 mm डायमीटरचे बार टाकले. किती? 6 ते 12 mm डायमीटरचे बार प्रोव्हाइडेड लॉन्जिट्युडनली बिटवीन द व्हर्टिकल जॉइंट. लॉन्जिट्युडनल म्हणजे तसे लिंटर आडवाच राहते ना, आणि बार हे आडवे म्हणजे असे लॉन्जिट्युडनली लंबे कंटिन्यू जातात ना. मग तेच म्हटलं का असे तुम्ही 6 ते 12 mm चे लॉन्जिट्युडनली बार प्रोव्हाइड करतात. आणि 6 mm डायमीटर स्टिरअप बार प्रोव्हाइडेड एव्हरी थर्ड व्हर्टिकल जॉइंट टू टेक अप द व्हर्टिकल शिअर. म्हटलं नाही का मी शिअर साठी. आता किती काय झालं? लिंटेल आणि बीम मध्ये काय जास्त फरक आहे का? लिंटेल जसं राहते तसंच काय राहते तुमचा बीम राहते. फक्त फरक एवढा आहे का लिंटेलला काय आहे? बऱ्यापैकी सपोर्ट आहे, वरती त्याच्या लोड आहे. आणि बीमचा कसा आहे? बीम लंबा स्पॅन राहतो जास्त. लिंटेलला बऱ्यापैकी सपोर्ट भेटतो ना वॉलचा. तर ह्याचे काय शिअर रेजिस्ट करायसाठी काय करतो आपण? स्टिरअप म्हणजे काय झाल्या? रिंगा. त्या रिंगा प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये. ते किती केव्हा प्रोव्हाइड करतो म्हणते? एव्हरी थर्ड व्हर्टिकल जॉईंट. म्हणजे 1, 2, 3 असे जॉईंट आहे. त्यातला चौथा जॉईंटला काय प्रोव्हाइड करून द्यायची? रिंग. अजून समोर त्याला अजून रिंग. त्याला कोणतं म्हणते? रेनफोर्स मेसनरी लिंटेल. आता बघून घ्या, हे रेनफोर्स मेसनरी लिंटेल आहे. पहा हे आडवे बार गेले कंटिन्यू दिसतात. स्टील बार 12 mm माइल स्टील बार टाकला की हा स्टील बार गेलाय कंटिन्यू. आणि 1, 2, 3, 4 याच्यात काय देऊन द्यायची? रिंग. त्यानंतर 1, 2, 3 जे काही दिला 3 नंतर दिलाय ना, तर 3 नंतर काय द्यायची? रिंग. अशा रिंग याच्यात प्रोव्हाइड करायचा. हा सेक्शन बघा, हे बार गेले दिसतात बार 12 mm बार. आणि हे सेक्शन हा याचा काय? लिंटेल आहे. एलिव्हेशन. आणि हे तर लक्षात येईल तुम्हाला. आता एलिव्हेशन प्लान ओळखता ना? इमॅजिन होत ना कसे गेले बार? असे बार गेले. तर लिंटेलचं अशा प्रकारे तुम्ही लोहा टाकता. किती? 6 ते 12 mm चे माइल स्टील बार प्रोव्हाइड करता. आणि एक व्हर्टिकल स्टिरअप प्रोव्हाइड करता. किती वेळानंतर? थर्ड व्हर्टिकल जॉईंट. 3 व्हर्टिकल जॉईंट झाल्यानंतर काय प्रोव्हाइड करता तुम्ही? थर्ड व्हर्टिकल जॉईंटला काय प्रोव्हाइड करताय? स्टिरअप प्रोव्हाइड करता. त्यानंतर हे झालं लिंटेलचं रेनफोर्समेंट. त्याच्यानंतर कोणाचं रेनफोर्समेंट दिलं त्यांनी? रेनफोर्स मेसनरी स्लॅबचं
रेनफोर्समेंट. स्लॅबच्या केसमध्ये काय करता, फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ द रेनफोर्स मेशनरी स्लॅब सेंटरिंग शुड बी प्रोव्हाइडेड. आता सेंटरिंग काय असते, काल घेतलं होतं ना टॉपिक फॉर्मवर्क अँड सेंटरिंग. सेंटरिंग काय असते, प्लेटा लावतो ना. आता स्लॅब म्हटलं म्हणजे सेंटरिंग लागणार आहे ना. तर सेंटरिंग म्हणजे सपोर्ट करायसाठी, स्लॅबला सपोर्ट करायसाठी काय पाहिजे, सेंटरिंग. तर आपण काय करतो, कन्स्ट्रक्शन जर करायचं असेल तुम्हाला काय प्रोव्हाइड करावं लागेल, त्याला सेंटरिंग प्रोव्हाइड करावं लागेल. आणि सेंटरिंग इज कवर्ड विथ बिटन अर्थ अँड फाईन सँड. ते काय करते, फाईन सँडनी ते कव्हर सेंटरिंग करते. म्हणजे वरती त्याच्यावर काय म्हणते, ते फाईन सँड टाकते ते सेंटरिंग. आता मला वाटतं डायग्राम करून ते जास्त क्लिअर आहे. म्हणजे डायग्राम दिली त्याची, डायग्राम नाही दिली आहे कशाची, रेनफोर्स स्लॅबची. ठीक आहे. त्यानंतर सेंटरिंग इज कवर्ड विथ वेल बिटन अर्थ अँड फाईन सँड. फाईन सँड म्हणजे काय, रेती. रेती टाकून त्याच्यावर काय करतो आपण, सेंटरिंगला काय करतो म्हणजे आपण कव्हर करतो त्याच्या वरती टाकून. हा. आणि त्यानंतर इथे काय केला, रेनफोर्स प्लेस इन पोझिशन. मग तिथे नाही का जिथे जिथे गरजेचं. आता कसं आहे, तुम्ही स्लॅबचं डिझाईनने शिकले किंवा स्लॅबचं रेनफोर्समेंटने शिकला म्हणून तुम्हाला तेवढं इमॅजिन होईल नाही. पण सांगायचा उद्देश राहते, एक जो आपण स्लॅब जो डिझाईन करतो ना, आता सपोज हा जर स्लॅब आहे, प्लान जर पाहता त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अशा टाईपचे काय राहत असतात, डिस्ट्रीब्युशन रेनफोर्समेंट. कसं डिस्ट्रीब्युशन. आणि असं नाही का मेन रेनफोर्समेंट राहते. तुम्ही पाहिला का कोणी कोणाच्या घराचा स्लॅबचं हे पाहिलं का, चढलाय का कोणी, असं काहीतरी राहते असं आहे ना. असे इकडून राहते आणि असे सरळ सरळ भाग या साईडनं राहते. याला जे राहते याला काय म्हणतात, मेन रेनफोर्समेंट. आणि हे जे आहे याला कोणतं म्हणतात, डिस्ट्रीब्युशन रेनफोर्समेंट. आणि हिच्यात एक हे दिसतंय असा जो पोर्शन होता ना, मेन रेनफोर्समेंट जर एका साईडनं असा, हा कोणता स्लॅब आहे, वन वे स्लॅब आहे. कोणता, वन वे स्लॅब. आणि जर हे असं जर आलं, कसं असं, डायग्राम मधून थोडस समजून घ्या. असं जर झालं, आता काय झालं इथं, हा कोणता स्लॅब आहे, दोन्ही साईडला मेन रेनफोर्समेंट आहे ना. इकडूनही मेन रेनफोर्समेंट आहे आणि या साईडने पण मेन रेनफोर्समेंट आहे. डिस्ट्रीब्युशन रेनफोर्समेंट आहे का इथं, नाही आहे. तर मग हा कोणता स्लॅब आहे, टू वे स्लॅब आहे. काय आहे, टू वे स्लॅब. हा कोणता स्लॅब होता, वन वे स्लॅब. हा कोणता स्लॅब आहे, टू वे स्लॅब. हे दोन्ही स्लॅब जे आहे असं त्याचं बायफर्केशन स्लॅबचं. तर अशा टाईपचं रेनफोर्समेंट राहते. मग याची काहीतरी पेसिंग राहते ठरलेली, काय याच्यामध्ये ती गॅप किती असायला पाहिजे. आलं लक्षात. ते सगळं डिझाईनचा क्रायटेरिया आहे, कसं डिझाईन करते. तर मग त्यांनी हे सांगितलं तर बा अशा टाईपचा काय तर रेनफोर्समेंट प्लेस करतो आपण त्याच्या पोझिशनवर. जे काही डिझाईन राहील त्याच्यानुसार काय करू आपण त्याच्यावर रेनफोर्समेंट प्लेस करू. त्यानंतर ब्रिक आर लेड इन 1 or 2 कोर्स. मग त्या केसमध्ये काय करतात, ब्रिक त्याच्यात ब्रिक पण प्रोव्हाइड करता येईल. म्हणजे रेनफोर्स ब्रिकवर्क वाला स्लॅब आहे हा, तुमचा साधा कॉन्क्रीट वाला नाही आहे. काय प्रोव्हाइड करतात त्याच्यात, ब्रिकवर्क लेड करताय कायच्यात, कोर्समध्ये. किती, एक कोर्स किंवा 2 कोर्स. एक कोर्स मध्ये गेला तर थिकनेस 10 सेंटीमीटर, 2 कोर्स केला तर किती थिकनेस 20 सेंटीमीटर स्लॅबची. त्यानंतर काय ते जॉईंट शुड बी प्रॉपरली फिल विथ मॉर्टर. जॉईंट तर आपल्याला नाही का जेवढे जॉईंट इन विटामध्ये ते कशाने फिल करतो म्हणते, मॉर्टरने. आणि स्लॅब केप वेट फॉर 2 or 4 weeks. स्लॅब काय करतो, तसे घर बांधताना तुम्ही काय करत राहता, क्युरिंग करत राहता ना, पाणी मारत राहता ना. हा स्लॅब बांधताना काय म्हणते ते, तर तुम्हाला 2 ते 4 हप्ते, 2 ते 4 हप्ते म्हणजे किती, 4 हप्ते म्हणजे किती दिवस म्हटले, 728 दिवस. हा 28 दिवस ना, 28 दिवस काय करायचं, पाणी मारावं लागते. आणि सेंटरिंग काय करायचं म्हणजे 28 दिवसानंतर रिमूव्ह करायचं. सेंटरिंग काय करायचं, 28 दिवसांना रिमूव्ह करायचं. आणि टॉप अँड बॉटम सर्फेस ऑफ स्लॅब आर फिनिश विथ सिमेंट मॉर्टर. आणि त्याचा जो स्लॅब जो बनला राहील त्याला तुम्हाला फिनिश करावा लागेल ना, नाहीतर तो तसा एवढा दिसायला चांगला राहील का. तर फिनिश करायसाठी काय करतात, त्याला मॉर्टर यूज करतात. छपाई करतो ना आपण, तर मग काय करतो, छपाई करतो. तर स्लॅबच्या केसमध्ये आलं लक्षात कसं आहे. ओव्हरऑल काय होतं, 3च रेनफोर्स ब्रिकवर्क मध्ये 3च कंपोनंट होतं. एक वॉल होतं, दुसरं काय होतं कॉलम, तिसरं लिंटेल आणि स्लॅब. आणि तेही लक्षात आलं का, सोप्या शब्दात त्याच्यात हॉरिझॉन्टली वर्टिकल तुम्ही लोहा टाका. कॉलमच्या केसमध्ये तुम्ही वर्टिकल लोहा टाका, त्याच्यात प्लेट प्रोव्हाइड करा. आणि दुसरं काय तर लिंटेलच्या केसमध्ये लॉन्जिट्युडनली स्टील रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करा. आणि स्लॅबच्या केसमध्ये काय तुम्ही त्याच्यातही लोहा प्रोव्हाइड करून राहिले आणि सोबत म्हणजे जे काही रेन्फोर्समेंट आहे ते प्रोव्हाइड करताय आणि त्याच्यात विटाचं बांधकाम करताय. आलं का लक्षात, एक कोर्समध्ये किंवा 2 कोर्समध्ये. आलं लक्षात. तर अशा प्रकारे नाही का हे काय रेनफोर्स ब्रिकवर्क टॉपिक आहे. हे जेव्हा यूज करतो आपण, जेव्हा यूज करतो ज्यावेळेस अनइक्वल सेटलमेंट होत असं, सिस्मिक वाला एरिया असं म्हणजे जिथं अर्थक्वेक याचे चान्सेस आहे अशा ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. त्या व्यतिरिक्त अजून कुठे
ज्यावेळेस नाही का तुम्हाला वॉल थिकनेस कमी करायची आहे, काय करायचे, कार्पेट एरिया तुमचा वाढवायचा आहे. कार्पेट एरिया वाढवायचा आहे, काय करायचं तुम्ही वॉलची थिकनेस कमी करायच्या चक्करमध्ये मग साधी वॉल नाही प्रोव्हाइड करायची. कोणती वॉल प्रोव्हाइड करायची, ब्रिक वर्क वाली वॉल प्रोव्हाइड करायची. आणि दुसरे फायदे काय ते दिला का, स्वस्त पण आहे, म्हणजे इकॉनॉमिकल आहे, त्यानंतर अजून काय फायर रेजिस्टन्स आहे, असे बरेच त्याचे काय बेनिफिट आहे. काय त्याचे बेनिफिट. ठीक आहे.